आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 46 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण उदाहरण संग्रह 46 सोडवू. प्रश्न पहिला आहे, बेरीज करा. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज केलेली आहे. तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे. ही उदाहरणे सोडवताना आपण उभी मांडणी करून घ्यायची. इथे एकक रुपये आणि पैसे आहेत. मग रुपयाचा एक रकाना आणि पैशाचा एक रकाना अशी मांडणी करून घ्यायची. आता आपण दिलेल्या संख्या त्यामध्ये लिहू. 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे अशी मांडणी करून घ्यायची. आता आपण 50 अधिक 60 यांची बेरीज करू. 0शी 0, 6 आणि 5 11. 1 लिहिला आणि हातच्या आला 1. आता 9 आणि 1 10, 10 आणि 4 14. 4 लिहिले, हातच्या आला 1. आता 1 आणि 1 2. म्हणजे यांची बेरीज आलेली आहे 24 रुपये 10 पैसे. आता दुसरं उदाहरण बघू. 6 सेमी 5 मिमी अधिक 7 सेमी 9 मिमी. सेमीमध्ये सेमी आणि मिमीमध्ये मिमी मांडून घ्यायचं. आता 5 अधिक 9 14. 4 लिहिले, हातच्या आला 1. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14. म्हणून बेरीज आलेली आहे 14 सेमी 4 मिमी. यानंतर तिसरं उदाहरण आहे 22 मीटर 50 सेमी अधिक 25 मीटर 75 सेमी. आता यांची बेरीज करायची. 0 अधिक 5 5, 5 अधिक 7 12. 2 लिहायचे, 1 हातच्या आला. 2 आणि 1 3 आणि 3 आणि 5 8. 2 आणि 2 4. बेरीज आलेली आहे 48 मीटर 25 सेमी. यानंतर चौथं उदाहरण आहे 15 किमी 740 मी अधिक 13 किमी 950 मीटर. आपण अगोदर मांडणी करून घेऊ. किलोमीटरमध्ये किलोमीटर आणि मीटरमध्ये मीटर अशी मांडणी करून घ्यायची. 15 किलोमीटर 740 मीटर आणि 13 किलोमीटर 950 मीटर. आता यांची बेरीज करू. 0शी 0, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16. 16चे 6 लिहायचे, 1 हातच्या आला. 5 आणि 1 6 आणि 3 9. 1 आणि 1 2. बेरीज आलेली आहे 29 किलोमीटर 690 मीटर. यानंतर पाचवं उदाहरण आहे 25 किलोग्रॅम 650 ग्रॅम अधिक 29 किलोग्रॅम 770 ग्रॅम. आपण किलोग्रॅममध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये ग्रॅम लिहून घेऊ. आता यांची बेरीज करू. 0शी 0, 7 आणि 5 12. 2 लिहिले, 1 हातच्या आला. 6 आणि 1 7 आणि 7 आणि 7 14. 4 लिहिले, 1 हातच्या आला. 5 आणि 1 6 9 6 15. 5 लिहिले, 1 हातच्या आला. 2 आणि 1 3 आणि 2 5. बेरीज आलेली आहे 55 किलोग्रॅम 420 ग्रॅम. यानंतर सहावं उदाहरण आहे 19 लिटर 840 मिलीलिटर अधिक 25 लिटर 250 मिलीलिटर. आता यांची बेरीज करू. 0शी 0, 5 आणि 4 9, 8 आणि 2 10. 0 लिहिले, 1 हातच्या आला. 9 आणि 1 10 आणि 5 15. 5 लिहिले, 1 हातच्या आला. 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4. बेरीज आलेली आहे 45 लिटर 90 मिलीलिटर. यानंतर प्रश्न दुसरा आहे वजाबाकी करा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 19 रुपये 50 पैसे वजा 12 रुपये 60 पैसे. आपण याची मांडणी करून घेऊ. 19 रुपये 50 पैसे वजा 12 रुपये 60 पैसे. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची. पण 50 पैशामधून 50मधून 60 जाणार नाहीत. मग काय करायचं? रुपयांमधून 1 रुपया पैशांमध्ये घ्यायचा. 19 रुपये होते, त्यातून 1 रुपया घेतला तर 18 रुपये राहतील. आणि पैशांमध्ये 1 रुपया येणार नाही, कारण 100 पैसे म्हणजे 1 रुपया, मग 100 येणार. मग हे 100 अधिक 50. 100 अधिक 50 150 होतील. मग आता 150मधून 60 वजा करायची. 150मधून 60 गेले तर 90 राहील. आणि 18मधून 12 गेले तर 6 राहतात. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 6 रुपये 90 पैसे. आता दुसरं उदाहरण आहे 24 सेमी 2 मिमी वजा 3 सेमी 8 मिमी. आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे 24 सेमी 2 मिमी वजा 3 सेमी 8 मिमी. आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची, पण 2मधून 8 जाणार नाही. मग अशा वेळी काय करायचं? सेमीतून 1 सेमी मिमीमध्ये घ्यायचा. मग 1 सेमी म्हणजे किती? तर 10 मिलीमीटर.
सेमीतून 1 मिमीमध्ये घेतल्यानंतर 24 सेमी होते, त्या ठिकाणी आता 23 सेमी होईल. आणि मिमीमध्ये 1 मिमी घेतल्यानंतर 10 + 2 = 12 मिमी होईल. आता 12मधून 8 वजा करायचे. मग 12मधून 8 गेले तर 4 राहिले. त्यानंतर 23मधून 3 गेले तर 20 राहिले. म्हणजे उत्तर आलेलं आहे 20 सेमी 4 मिमी. यानंतर तिसरं उदाहरण आहे 20 मीटर 30 सेंटीमीटर वजा 17 मीटर 60 सेंटीमीटर. आपण अगोदर लिहून घेऊ. 20 मीटर 30 सेंटीमीटर वजा 17 मीटर 60 सेंटीमीटर. आता 30मधून 60 जाणार नाहीत. मग अशा वेळी काय करायचं, मीटरमधून 1 मीटर सेंटीमीटरमध्ये घ्यायचा. मीटरमधून 1 मीटर सेंटीमीटरमध्ये घेतल्यानंतर 20 मीटर होते, ते 19 मीटर होतील. आणि सेंटीमीटरमध्ये 1 मीटर घेतला तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. म्हणून 100 + 30 = 130. आता 130मधून 60 वजा करायचे. 130मधून 60 गेले तर 70 राहतील. आणि 19मधून 17 गेले तर 2 राहील. म्हणजे आपली वजाबाकी येईल 2 मीटर 70 सेंटीमीटर. यानंतर चौथं उदाहरण आहे 40 किलोमीटर 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. आपण याची उभी मांडणी करून घेऊ. उभी मांडणी आपण करून घेतलेली आहे. 40 किलोमीटर 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. आता 255मधून 960 जाणार नाही. मग आपण किलोमीटरमधून 1 किलोमीटर मीटरमध्ये घ्यायचा. मग 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतो. किलोमीटरमधून 1 किलोमीटर मीटरमध्ये घेतल्यानंतर 40 किलोमीटरचे 39 किलोमीटर होईल. आणि मीटरमध्ये 1000 + 255 = 1255 होईल. आता 1255मधून 960 वजा करायचे. 5तून 0 गेले 5च राहिले. त्यानंतर 15तून 6 गेले 9 राहिले. आणि 11तून 9 गेले 2 राहिले. आता 39मधून 17 वजा करू. 9तून 7 गेले 2 राहिले. 3तून 1 गेला 2 राहिले. म्हणजे आपली वजाबाकी आली 22 किलोमीटर 295 मीटर. यानंतर पाचवं उदाहरण आहे 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम वजा 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. आपण याची उभी मांडणी करून घेऊ. 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम वजा 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. आता यांची वजाबाकी करायची. पण 150मधून 470 वजा होणार नाही. मग काय करायचं, किलोग्रॅममधून 1 किलोग्रॅम ग्रॅममध्ये घ्यायचा. मग 1 किलोग्रॅम बरोबर किती, तर 1000 ग्रॅम. किलोग्रॅममधून 1 किलोग्रॅम घेतला तर 35 किलोग्रॅम होते, ते 34 किलोग्रॅम होईल. आणि ग्रॅममध्ये 1000 + 150 = 1150 होईल. आता 1150मधून 470 वजा करायचे. 0तून 0 गेले 0 राहिले. 15तून 7 गेले 8 राहिले. 10तून 4 गेले 6 राहिले. त्यानंतर आता 34 वजा 26 करू. 34मधून 26 गेले 8 राहिले. आपली वजाबाकी आली 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम. यानंतर 6वं उदाहरण आहे 46 लिटर 200 मिलीलिटर वजा 38 लिटर 750 मिलीलिटर. आपण याची उभी मांडणी करून घेऊ. 46 लिटर 200 मिलीलिटर वजा 38 लिटर 750 मिलीलिटर. आता 200मधून 750 जाणार नाही. मग लिटरमधून आपण 1 लिटर मिलीलिटरमध्ये घेऊ. लिटरमधून 1 लिटर मिलीलिटरमध्ये घेतल्यानंतर 46 लिटरचे 45 लिटर होतील. आणि मिलीलिटरमध्ये 1000 + 200 = 1200 होईल. कारण 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतो. मग आता 1200मधून 750 वजा करू. 0तून 0 गेले 0च राहिले. त्यानंतर 10तून 5 गेले 5 राहिले. 11तून 7 गेले 4 राहिले. त्यानंतर आता 45मधून 38 वजा करू. 45मधून 38 गेले 7 राहिले. आपलं उत्तर आलेलं आहे 7 लिटर 450 मिलीलिटर. आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.